नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूपच छान आहे कारण आज आमच्या बालाजी अंगण सोसायटीच्या सत्यनारायणाच्या पूजेला बसायचा मान आम्हाला मिळालेला आहे. सकाळपासून पूजेची तयारी चालू झालेली होती. सर्व कमिटी सदस्यांनी मिळून पूजेची अरेंजमेंट केलेली होती. फुलांचा आणि अगरबत्तीचा सुगंध आणि सगळीकडे खूप प्रसन्न वातावरण झाले होते. सोसायटीच्या पूजेला बसायची संधी मिळणं म्हणजे खरंच भाग्याचीच गोष्ट म्हणायची. सर्वांचे प्रेम आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला हा सुंदर पूजेचा क्षण मिळाला होता. पूजेला बसायचं होतं त्यासाठी आम्ही दोघांनी खूप छान अशी तयारी केलेली होती आणि ब्राह्मण दादा 9 वाजता येणार होते. 9 वाजता आल्यानंतर आमची 9 वाजता पूजा चालू होणार होती. ब्राह्मण दादा आल्यानंतर आता आमच्या पूजेला सुरुवात झालेली आहे. ओम गणेशाय नमो नमः. सत्यनारायण देवताभ्यो नमो नमः. शुद्ध सत्यनारायणाची अवकृपा जाणून राजा पुण्याच्या गौरव जवळ जय. दरवर्षी आमच्या बालाजी अंगण सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि जे जोडपं पूजेसाठी बसतात त्यांनी आपल्या घरूनच नैवेद्य बनवून आणायचं असतं. मी सकाळी लवकर उठून सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं होतं म्हणून मी छान असं नैवेद्य तयार करून आणलेलं होतं. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्यही दाखवले आणि त्यानंतर आरतीला सुरुवात झाली. सत्यनारायणाच्या पूजेसाठी आणि आरतीसाठी कमिटी सदस्य हजर होते आणि काही रहिवाशीही हजर होते. पूजा झाल्यानंतर आरतीही झाली आणि आरती झाल्यानंतर ब्राह्मणाने आणि माझ्या मैत्रिणीने आम्हाला उखाणे घ्यायला सांगितले. कृष्ण म्हणतो वैशालीचं नाव घेतो सर्वांसाठी खास. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, कैलासरावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आम्ही ब्राह्मणाला शिदा दिला आणि दक्षिणाही दिली. आम्हाला पूजेला बसायचा मान दिला त्याबद्दल सोसायटीच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार.